जनाबाई आणि देवते संत ते देव निमित्त त्या प्रतिमा एकरूप झाल्या. परिणाम स्वरूप ज्या वेळेस आई वडील निघून गेले, समाजात छळ व्हायला लागला, त्यावेळेस संत जनाबाई देवापुढे हांका फोडताना म्हणतात, ए देवा, अरे धावत ये, आई गेली बाप मेला. स्पष्ट वृत्ती त्या ठिकाणी संत जनाबाईची म्हणतात. आता सांभाळी ग विठ्ठला. पांडुरंग परमात्मा निघाले रावळातून जनाबाईला. रुक्मिणी माता म्हणतात, अहो देवा कुठे झालंय? त्यावेळेस जनाबाई याचं वर्णन करतात. देव काय म्हणतात, माझ्या जनीला नाही बा कोणी, माझ्या जनीला कोणीच नाही. माता मग काय करील? नाऊ घालून नाऊ घालणार, आणि नाऊ घातल्यानंतर करील वेणी फणी. अजून काय करायचंय? किती प्रेम त्या जनाबाईवर. विठोबाने दिली प्रेम कळा, खूप प्रेम दिलं. फक्त त्या देवाचं व्हा, तो आपल्याला इतकं प्रेम देतो, इतकं प्रेम देतो. परंतु आपण काय होतो? संसाराचं होतो, देवाचं होत नाही. असोनी संसारी जिवे वेगू केरी, वेद शास्त्रो भारी बाह्य सदा. संसारात असून त्या भगवंताला आपलं करा. त्या ठिकाणी त्याच्याकडे भेदभाव नाही, त्याला फक्त देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तया. तो प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. त्याच्याकडे भक्तिभाव, भेदभाव नाही, फक्त तो भक्ती पाहतो, तुमचा भाव पाहतो, आणि त्यावेळेस धावत येतो. आणि म्हणून विदुर सात्विक माझे कुळीचा. विदुर सुद्धा कोण आहे? माझ्या कुळाचा आहे. अंगीकार, तिसरं चरण आहे, अंगीकार त्याचा केला देवे. विदुर माझ्याच कुळाचा आहे, त्याचा देखील देवाने अंगीकार केला. आता विदुर कोण? महाभारतातील धृतराष्ट्र आणि पंडू राजा, जे 5 पांडवांचे वडील पंडू राजा, कौरवांचे वडील धृतराष्ट्र, आणि यांचे पंडू आणि धृतराष्ट्रांचे सावतर भाऊ कोण? विदुर. कारण यांचा जन्म दासीच्या उदरातून झाला होता, म्हणून यांना. बरं, ह्या विदुर दासीच्याच पुत्रातून सात्विक आहेत, ज्ञानी आहेत, कीर्तिवंत आहेत, गुणवंत आहेत, परंतु दासीच्या पोटातून जन्म का झाला? तर ज्या वेळेस ते श्रेष्ठ राजे होते, त्यावेळेस त्यांना सुळावर देण्यात आलं. सुळावर देण्यात आलं, मग सूळ म्हणजे त्या ठिकाणी लोखंडाची सुळी असते, त्याच्यावर लटकवलं जातं. मग ज्या राजाने त्यांना लटकवलं त्या ठिकाणी, कारण ते खूप श्रेष्ठ ऋषी होते, आणि त्यांच्याकडे चोरांनी जी धनदौलत लुटली होती ती राजाचे सेवक पकडतील म्हणून पळता पळता त्यांच्या आश्रमापाशी टाकले. मग त्यांच्या आश्रमात ते सापडलं, आश्रमापाशी सापडले, म्हणून राजा दरबारात यांना आणलं. राजाने काही मागचा पुढचा विचार न करता यांना सुळावर घातलं. परिणाम स्वरूप त्यांच्या योग साधने, ते ऋषी होते, योग साधनेने ते लोखंड त्यांच्या शरीराला स्पर्शही करू शकलं नाही. राजांना त्यांच्या साधनेचं महत्त्व कळलं. राजांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, क्षमा मागितली. मग त्या ठिकाणी ते म्हणतात, माझी क्षमा मागू नका, याच्यात तुमचा दोष नाही. ज्याचा दोष आहे ना, मी त्यालाच विचारतो. दोष कोणाचा असतो? कर्माचा. कर्माचा. माझं काय कर्म आहे की मला हे शिक्षा मिळाली? मग हे विचारायला कुण गेले? यमराजाकडे, यमधर्माकडे गेले. कारण उजव्या आणि डाव्या खांद्यावर आपल्या यमाचे दूत, चित्रगुप्ताचे 2 दूत आहेत. प्रत्येकाच्या दिसणार नाहीत. पाप झालं की डाव्या खांद्यावरचं सगळं पापाचं लिहून काढतोय, पुण्य झालं लिहून काढतोय. चित्रगुप्ताकडे केलं, माझं लेखाजोखा काढा. जसं तुरुंगात जातात ना, सगळी हिस्ट्री पाहतात, तशी माझी हिस्ट्री काढा. काय झालं? लहानपणी ज्या वेळेस 12 वर्षाच्या आत त्यांचं वय होतं, त्यावेळेस त्यांनी एका आईला काटा टोचला होता. काट्याने टोचून टोचून मारलं होतं. ते कर्म पुढं. मग त्या ठिकाणी ते म्हणतात, मी त्यावेळेस बालपण होतं, काय मला कळालं? मग ही शिक्षा मला का? मग त्यावेळेस त्यांनी शिक्षा दिली. त्या ऋषींनी शाप दिला यमधर्माला की तुम्ही दासीपुत्र म्हणून जन्माला येतात. आणि हेच दासीपुत्र पुढे जन्माला आले पांडव प्रतापात. त्या ठिकाणी महाभारतात
विदुर म्हणून. विदुर कळालं दासीपुत्र आहेत आणि त्यांचाही उद्धार कोणी केला, अंगीकार केला भगवंताने, कारण ते भगवंताची तेवढी भक्ती करत होते. बरं, याच्याही पलीकडे मग विदुर दास्यपुत्र आहेत, मग त्यांचा उद्धार केला. मग एखादी स्त्री जर वाईट कृत्य करत असेल आणि मग तिला नंतर भगवंताची प्राप्ती झाली, मग तिचा उद्धार होतो का? कारण वल्ल्या कोळी महापापी होता, त्याचा उद्धार झाला, मग स्त्रीचा होतो का? फक्त जाणीव झाली पाहिजे आपण चुकतोय, मग त्याच्यातून सुद्धा तिचा उद्धार होतो. अभंगाचं चौथं चरण. न विचारिता कुळ, न विचारिता कुळ गणिका उद्धारिले, न विचारिता कुळ, न विचारिता कुळ, न विचारिता कुळ गणिका उद्धरिले, न विचारिता कुळ. नाम सर्च केली तिनी रोत, नाम सर्च केली तिनी रोत, तिनी लोक संतांच्या घराचे, संतांच्या घराची दासी मिळाली, संतांच्या घराचे टाळी टाळी. न विचारिता कुळ गणिका उद्धरिली. आता आपण तुम्हाला गणिका हा शब्द कळणार नाही, जे ज्ञानी आहेत त्यांना कळेल. गणिका म्हणजे कोण? त्या काळी वैश्याला गणिका म्हटलं जात होतं. वैश्या, गणिका म्हणजे कोण? वैश्या. आता वैश्या किती पाप करते, मग हिचा उद्धार देवाने कसा केला? तर तिला भगवंताच्या प्राप्तीची, संतांची संगती झाली. आता भगवंताच्या प्राप्तीची चाहूल झाली. तिने आपल्याकडे एक पोपट पाळला होता, तिच्या कक्षात तो पोपट होता. तिने त्या पोपटाला राम 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 म्हणायला शिकवलं होतं आणि स्वतः सुद्धा राम 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 म्हणत होते. पाप कर्म करून सुद्धा राम 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 नाम. ज्या वेळेस गणिकाचा मृत्यू झाला त्यावेळेस अंतकाळी ज्याच्या नाम येते मुखा, तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. गणिकाच्या मुखातून राम नाम आलं शेवटच्या क्षणी. मग शेवटच्या क्षणी नाम यायला तिने आधी उपरती झाली, राम नामाचा जप केला, आपोआप मुखातून नाम आलं, परिणाम स्वरूप तिचा सुद्धा उद्धार झाला. म्हणजे जीवनाचा उद्धार होतो, फक्त भगवंताची भक्ती लागते. म्हणून आपण आपला जर उद्धार करायचा असेल तर ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. आहेत सगळ्यांना. विठोबा रखुमाई, चला हार घाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदार श्री राधे भारत माई, भारत माई, रे रे राधे रे. काय झालंय माऊली, आपली लेकरं एवढ्या वेळ नाचतायत
आपण गडीभर टाळ्या वाजवा ना. असो, आज वास्तविक पाहिलं तर स्त्रीत्वाचं सांगितलं महत्व. वेळ आणखी रात्र आपण करू. अभंग खूप छान आहे, परंतु धावत्या वेगात दुसरं महत्व आज आहे रंगपंचमी. या ठिकाणी फक्त आपण रंगपंचमी खेळायची नाही, तर ज्यांच्यापासून आपल्याला भक्ती संप्रदायाचा वारसा मिळाला त्यांचाही नाम उच्चार करायचा. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की. कानिपनाथ महाराजांची आज संजीवन समाधी सोहळा आहे, संजीवन समाधी दिन आहे. म्हणून कारण हे कानिपनाथ कोणाचे शिष्य तर मच्छिंद्रनाथांचे. मच्छिंद्रनाथांचे हा शिष्य परिवार मढी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी या ठिकाणी गेले. मढी या ठिकाणी गेल्यानंतर शिष्य परिवारांचं भक्ती चालायची, योग साधना चालायची. मच्छिंद्रनाथांना योग साधना करायची. परंतु जे कानिपनाथांचे जे शिष्य होते ते ज्या वेळेस भक्ती करत असताना ढोल मोठमोठ्याने वाजवत होते. मग मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी कानिपनाथाचा जे मढी क्षेत्र आहे ते सोडून गर्भगिरी सावरगाव या ठिकाणी निघून गेले. कानिपनाथांना सांगितलं, मला योग साधना करावी लागते, परंतु तुझे शिष्य या ठिकाणी मला काही योग साधना किंवा ध्यान करून देत नाही. आता मी गर्भगिरी पर्वतावर जातो. आणि मग तेच कोण आहेत? नाथ संप्रदायाचे गुरु. आणि ते काय बोलतात कोणालाही कळत नाही. अरे बादा गुरु मच्छिंद्रनाथ, बाबा गुरु दादा गुरु मच्छिंद्रनाथ, या गर्भगिरी पर्वतात, या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा त्यांची भाषा लईत निराळी, त्यांची भाषा लईत निराळी. काय म्हणतात? हे बंगाली 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 बाबा बंगाली 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 बाबा बंगाली 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 बाबा माझा बंगाली 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 बाबा बंगाली 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 बाबा बंगाली बंगाली. ओम नमो आदेश बोला, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश बोला, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश बोला, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश बोला, ओम नमो आदेश. आदिनाथ आदेश, आदिनाथ आदेश, दत्त गुरु आदेश, दत्त गुरु आदेश, मच्छिंद्रनाथ आदेश, मच्छिंद्रनाथ आदेश, कानिपनाथ आदेश, कानिपनाथ आदेश. ओम नमो आदेश बोला, ओम नमो ओम नमो आदेश बोला, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश बोलो. ओम नमो आदेश. टाळी टाळी गोड. वा अलग निरंजन. वा. मग मच्छिंद्रनाथ गडावर गेले आणि माऊली पाडव्याच्या दिवशी जे पैठणचं गोदावरी तीर्थ आहे, या गोदावरीचं तीर्थ जल पाणी आणून मच्छिंद्रनाथांना गडावर त्या ठिकाणी त्या समाधीला आंघोळ घातली जाते. आणि रंगपंचमीच्या दिवशी आज चंदनाची उटी ना या ठिकाणी कानिपनाथांच्या समाधी. मग कानिपनाथांची समाधी त्या ठिकाणी अडवी नाही. कशी आहे? अशी बैठकण्यारी, अशी बैठकण्यारी दिसते भारी लईच
थाटात अशी बैठक न्यारी दिसते वारी लईच थाटात देव हा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात बैठक न्यारी दिसते वारी लईच थाटात वारी दिसते वारी लईच थाटात ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात मडीचा कानिपणात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असो महत्वाचं उच्चारण, कारण आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात, कारण नाथ संप्रदायाचा विस्तार खूप मोठा झालेला आहे, तिथून लोक तिथं जातात. मग आपल्या गावाने आपल्याला चान्स दिलेला आहे, देव सगळीकडे आहे, मग इथं येऊन आपण संतांचं, कारण संत परंपराच आहेत, त्यांचं नामस्मरण का करू नये. असो त्या ठिकाणी विदुराचा उद्धार केला, गणिकेचा उद्धार केला आणि मग पुढे संत जनाबाई सांगतात की या देवाची किंवा या संतांची ऋषींची एवढी महत्त्व आहे की त्यांच्या कुळाचा जरी उच्चारण केला तरी स्वर्गावरी त्याची सत्ता, अभंगाचं मग स्वर्गावर त्या ठिकाणी त्याची सत्ता, हे चौथं चरण झालं. म्हणजे संतांच्या कुळाचा किंवा ऋषींच्या कुळांचा फक्त जरी उच्चारण केला तरी त्या ठिकाणी संतांचा उद्धार, त्या माणसाचा उद्धार होतो, कारण त्याची सत्ता कुठे राहते? स्वर्गात राहते. असो आता शेवटच्या चरणात संत जनाबाई काय म्हणतात? नामयाची जनी भक्ती ते सादर आणि माझे ते साचार विठेवरी. भैरवी आपण नंतर घेऊ. संत जनाबाई काय म्हणतात? भक्तीचे मी सादर आहे आणि माझं साचार, माझं दैवत कुठं आहे? विठेवर उभा आहे, माझे ते साचार विठेवरी. असो मग आज महिला दिन, जशी आपण घरात पेरणी करत जाऊ ना तसे सुसंस्कार मुलांना लागत जातात. आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाची परंपरा ही मुलं जोपासतायत. खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि महत्वाचं शतक कुठलं आहे? स्त्रियांचं महिला दिन आहे. कुठलं आहे? आज आमच्या सगळ्या स्त्रिया कुठे गेलेल्या आहेत? हॉटेलमध्ये जेवायला. महिला दिन. पण या निळूस गावच्या सगळ्या महिला कुठे आलेल्या आहेत? महिला दिन साजरा झाला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण त्यांनी त्यांच्या देहाचं सार्थक करून आज आमच्याकडे हॉटेल खूप जमलं. असो परंतु स्त्री शक्तीचा जागर करा, कारण साहेबजी जाऊन या स्त्री शक्तीचा जागर केला. अरे उन्हाळा न पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या कुशीमध्ये नाही कशाची परवा. कशाचीच परवा नाही, कशाचीच. अरे आऊसाहेब जिजाबाई नसता तर आम्ही मंदिरात कीर्तनाला सुद्धा बसलो नसतो, एवढं लक्षात ठेवा. कारण छत्रपती शिवरायांना घडवण्याचं काम कोणी केलं? आई साहेब जिजाऊने. आणि म्हणूनच म्हणावं लागतं माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बाबा
बापाचा बाप राजा शिवराय जन्मला तुझ्या बापाचा बाप राजा शिव जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की जय माता आदिशक्ती त्या जिजाऊ मासाहेब की जय महाराष्ट्रातील आदिशक्ती कोण असेल तर राजमाता जिजाऊ आहे. 2 दिवसापूर्वीच आपल्या राजांचा जन्म झाला, म्हणजे जयंती आपण त्या ठिकाणी साजरी केली. परंतु माऊली ही जिजाऊची पुण्याई आहे. आपण राजांचा जन्म झाला त्याही पलीकडे आपण कीर्तनाला येतो, आपल्या ककाळाला कुंकू आहे, आपल्या शेतात आम्ही स्वतंत्रपणाने वागवतो ना. हे माझंच शेत जो हक्क गाजवतो ना, आऊसाहेब जिजाऊची पुण्याई आहे. आणि मग याच महाराष्ट्रात जिजाऊचे संस्कार फक्त यांना सांगून उपयोग नाही बाळांना, तुम्हाला लेकींना सांगणं गरजेचं आहे. येतानी पाहिलं पुण्यासारखी संस्कृतीचं माहेरघर आहे, ज्या ठिकाणी आऊसाहेब जिजाबाईने सोन्याचा नांगर ओढला, त्याच ठिकाणी आज मुलगा फुल पॅन्ट मध्ये आहे, मुलगी हाफ पॅन्ट मध्ये आहे. हे जिजाबाईचे संस्कार नाही. जिजाबाईचे अरे नाही साडी घालता येत, ड्रेस घाला पण तो फुल घाला. पुरुषांच्या नजरा आपण उघड्या करतो ते नाहीत, चुकतो आपण. अरे कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. अरे ज्यांच्यातून आपली सुटका केली आऊसाहेबाईने जिजाईने, त्या ठिकाणी कुंकवाचा टिळा कपाळाला लावायला शिकवला, त्या ठिकाणी आम्हाला कपाळाला टिकली लावायची लाज वाटते, कारण संस्कार विसरलो. अरे शिक्षणाने कमी शिका रे, परंतु संस्काराने उच्च व्हा. आईंनाही सांगणं आहे, आयांनाही मीही कोणाची तरी आहे. मुलीचा संसार जर टिकायचा असेल ना तर जिजाबाईचे संस्कार महत्वाचे आहेत. जिजाबाईचे संस्कार काय सांगतात? माहेरी त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे, परंतु सासरवरून हल्ली नाही. आणि नाही जिजाबाईने कधी आईने त्या ठिकाणी फोन केला नाही. माझं दिल्या घरी सुखी राहा. मग अत्याचार सहन करा असं नाही. ज्या ठिकाणी सासू सासरे प्रेमाने सांभाळतात त्या ठिकाणी मुलगी त्यांना सासू सासरे त्याच्याही पेक्षा दुश्मन मानते. परिणाम स्वरूप संसाराचं वाटलं होतं. आज संस्कार टिकण्यापेक्षा जास्त मोडतात. याला कारण विज्ञानाचं युग आलं, शिक्षणाने प्रगत झाला, ओव्हर कॉन्फिडन्स वाढला, परिणाम स्वरूप संस्काराचा चुथडा झाला आणि आम्ही आमच्या माणसांना किंमत द्यायला शून्य झालो. का किंमत देत नाही? का किंमत? अरे पतिव्रता धर्म आपल्या संस्काराचा आहे, त्या ठिकाणी पतीला आम्ही नावाने हाका मारतो. हे आमचे संस्कार, हे आऊसाहेब जिजाऊचे संस्कार नाहीत. शिक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी दिला, परंतु डोक्यावरचा पदर ढळला नाही. आज आपण शिक्षणाच्या नावाखाली प्रेमविवाह करतो आणि ज्या आई बापाने जन्माला घातलं त्यांना मृत्युमुखी पडतो, जिवंतपणी मरणाच्या यातना देतो. हा कसला स्त्रीत्व? हा कसला संस्कार? अरे हे संस्कार नाही. तुमच्या शिक्षणाने मातृपित्रांना दिवस त्या ठिकाणी जिवंतपणी मरणाच्या दिलेल्या यातना आहेत. अरे हे संस्कार नाही आहेत आपले, हे संस्कार नाही. अरे आईबाप तुमचं वाटोळं करत नाहीयेत. आईलाही कळतं लेकीचं चांगलं व्हावं, बापाचंही कळतं लेकीचं चांगलं व्हावं, पण ज्याला अक्कल नाही त्याचा हात धरून पळतं. हे संस्कार आपले नाहीत. ज्याला स्वतःचं पोट भरता येईना ती लेक आपल्या घरातलं सोनं नाणं घेतीन पळून जाते. मोबाईल 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 आणि टीव्ही याच्यात चांगल्या गोष्टीही दाखवतात. आता सैराट पिक्चर झाल्यानंतर किती मुली पळून गेल्या, परंतु त्या पिक्चराचा शेवट कोणीच बघितला नाही. शेवटी ती मेली. शेवट कोणी बघितला नाही, परंतु सगळी झिंगाट झाली. अरे काय? अरे माझ्या जिजाऊचे संस्कार. आज आपण ज्या आई बापाने जन्माला घातलं, मुलं त्यांना आई आणि बाबा म्हणायला द्यायला वेळ नाही. का? व्यसनांच्या आहारी गेलो. अरे छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. उठल्याबरोबर त्या ठिकाणी देवाच्या दर्शना अगोदर आई साहेब जिजाऊला मुजरा होता आणि त्यानंतर राजकारणाचं काम होतं.
महाराष्ट्राचा राज्यकारभार केला, परंतु आधी आईसाहेब जिजाऊला त्या ठिकाणी मुजरा होता. छत्रपती संभाजीराजे आईसाहेब जिजाऊंना मुजरा घालत होते. सर्व मातांना जिजाऊ त्या ठिकाणी मुजरा करत होते. आपण मुजरा नाही, निदान पाया तरी पडू, पाया तरी. माय बापे केवळ काशी, तेने न जावावे तीर्थाशी. अरे तीर्थयात्रा करता, सगळं काही करता, परंतु आई वडिलांना विसरता. हे कसलं शिक्षण? अरे शिक्षणाने शिकली पण हुकली. आमची माणसं म्हणतात शिकली परंतु हुकली. असो, खूपच जास्त बोलले वेळेपेक्षा आणि मर्यादेपेक्षा, त्याबद्दल क्षमा मागते. आज या ठिकाणी आवर्जून जेव्हापासून कीर्तन करते ना तेव्हापासून पिलाने महाराज वाजवतायत. ते लग्नाच्या आधीपासून त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे कीर्तनात, म्हणून आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि म्हणून एकदा संतांचा जागर करू, कारण ते पकवा जाऊ बसले ना आपली सेवा संपत आली. तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 करविली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे. जशी करता येईल तशी सेवा केली. या ठिकाणी येण्याचं, इथे आले ते महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या गावचे बनकर सर, अमोल बनकर सर. माझ्या अनेक कीर्तनाला शूटिंगला मी त्यांना बोलवते आणि त्यांच्यामुळे खरंच त्यांच्या गावात येण्याचं भाग्य मला लाभलं. आणि या गावाचा महिमा त्यांनी सांगितलं त्यापेक्षा मला जास्तच वाटतोय. कारण ते म्हणले आमचं गाव छोटं आहे, परंतु माऊली मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. आमचं पिंपरी चिंचवड शहर आहे, तिथं पण एवढी माणसं नसतात कीर्तनाला. महानगरपालिका आहे पण तिथं सुद्धा एवढी लोक नसतात. म्हणून कीर्तनाला खूप सारी लोक आहेत, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देते. बनकर सरांचं धन्यवाद देते. संत जनाबाईंचा अभंग जसा सोडवता येईल तसा सोडवला, अति वेळ झाला त्याबद्दल क्षमा मागते. आज या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे इथे जे उभे आहे ते महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या आईवडिलांचे संस्कार, ह्या पुरंदरच्या भूमीचं पावित्र्य, तुम्हा सर्व मायापित्यांचे आशीर्वाद आणि अध्यात्मात म्हणजे परमार्थात, शिक्षणात माझी अजूनही PhD चालू आहे. आणि समाजसेवेत ज्यांची मला साथ आहे ते माझे पती हरिभक्तपरायण अजय जाचक. म्हणून झालेली सेवा मी माझ्या पतींच्या चरणी अर्पण करते. अभंग मोठा होता म्हणून पर्यावरणाचं सांगायचं विसरलं, परंतु थोडंसं सांगते की पर्यावरणाचं रक्षण, तुम्ही तर आता गावच आहे, या ठिकाणी प्रदूषण होणं कमी आहे, परंतु कालांतराने जर अशी वेळ आली की आपली जमिनी विकाव्या लागल्या किंवा घरासाठी आपण झाडं तोडली, तर एका घरासाठी जर 2 झाडं तोड असेल तर घराभोवती 20 झाडे लावा. कारण मुलांना संपत्तीची सोय करता, परंतु आरोग्याचं काय, आरोग्याचं काय. म्हणून शरीर संपत्ती टिकली पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी पर्यावरणाचं रक्षण करा. त्याचबरोबर कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असलेली पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत, मार्गदर्शक थोर समाजसेवक अण्णा हजारे या संस्थेत महाराष्ट्र राज्य सांप्रदायिक विभाग अध्यक्ष म्हणून मी कार्य करत आहे. आणि हे कार्य करत असताना प्रत्येक कीर्तनात पर्यावरणाचा संदेश देते. म्हणून तुम्हाला थोडा संदेश देते. आईवडिलांची सेवा करा, पांडुरंग परमात्म्याची किंवा कुठल्याही देवाची भक्ती करा आणि निसर्गाची सेवा करा, पर्यावरणाचं रक्षण करा. आज चुकीचं काही बोलले असेल तर त्याबद्दल क्षमा. गायनाची साथ यांनी मोरगावला पण दिली, ती आज पण दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून
अभिनंदन आणि खूपच छान साथ दिली. ताईने पण खूप छान साथ दिली. त्याचबरोबर टाळकरी बालक त्यांनाही मनापासून धन्यवाद. हार्मोनियमची साथ बाबांनी खूप सुंदर दिली, त्यांचंही मनापासून धन्यवाद.